हे बघितलेलं आहे भगवान कृष्ण, त्याच्यानंतर बलरामजी गुरुकुलातून वापस आलेले आहेत. गुरुकुलातून वापस आल्यानंतर गुरुकुलामधून वापस आल्यानंतर कुठे गेले? द्वारकेला गेले. कुठे गेले? द्वारकेला गेले. म्हातारी बाई म्हणून अष्टगंध राहते का? गेला लवकर. द्वारकेला गेल्यानंतर द्वारकेला काय झालं माहित आहे का? काल यौवन हा, आता आपण काल यौवनात बघू थोडं. काल यौवनाच्या माग, काल यौवन भगवान कृष्णाच्या मागला आणि काल यौवन त्रास देत होता. तर काल यौवनाचा काटा काढायचा होता नाही का. हा काल यौवन असा होता, हा भगवंताच्या हातानं मरणारा नव्हता. त्यानं वरदानच तसं होतं नाही का. भगवंताच्या हातानं न मरणारा होता हा काल यौवन. मग आता काय करायचं म्हणून भगवंतानं काय केलं माहिती आहे का? युक्ती सुचली. हे पहिलेच युक्ती बरोबर सुटवत राहिले. काय करायचं तर काल यौवनाला गेल्यानंतर आव्हान केलं, अरे काल यौवन तो मातलास, तर हे सामना करायचा असन तर याचा हे भगवंत पळून जायचे बरोबर नाही का. असं करता करता मग तू काल यौवन तू माझ्यासोबत युद्ध करते ना, द्वंद्व युद्ध पाहिजे मला, द्वंद्व युद्ध. हे एवढी मोठी सेना तुझी, ही सेना काय का माझी? तुला तुझ्यामध्ये आहे ना पहिलवान की, तुझ्यामध्ये आहे ना ताकद मला मारण्याची, आणि तर द्वंद्व युद्ध नाही का. मग काल यौवनानं ते द्वंद्व युद्ध स्वीकारलं नाही का. युद्ध इथं नाही बाबा, इथं नाही करत. कारण इथं जर युद्ध केलं तर तुझी सेना तुझ्या जवळच आहे. माझ्याजवळ कोण आहे नाही का. मी माझे दाऊ भाईयाने ठेवून दिलं तिकडे बाहेर नाही का. मी एकटा तू एकटा, जर असं ना द्वंद्व युद्ध करायचं आहे ना, एकट्या एकट्यामध्ये जे युद्ध जाते त्याला काय म्हणतात? द्वंद्व युद्ध म्हणतात. काय म्हणतात? द्वंद्व युद्ध. एकट्या एकट्यामध्ये होणं. तर ते ठीक आहे. मग कुठं? मी जिथं सांगतो तिथं चाल. कोणाला म्हणतात? काल यौवनाला म्हणतात. मी जिथं सांगतो तिथं चाल. बरं, मग कृष्ण पुढे पुढे आणि काल यौवन माग माग. मान धात्यात नाही का, काल यौवन माग माग आणि कृष्ण समोर. आता कृष्ण दूर निघून गेले. कृष्ण दूर निघून गेलाय आणि हे त्याच्या माग माग गेले. अरे थांब. मग त्याला शिव्या देऊ लागला हा काल यौवन. अरे बेकार, तू पहिले पळून आला नाही का, आता पळून राहिला माझ्या धाकानं. अशा तशा प्रकारे शिव्या देणं देत भगवंत म्हणतात, देणं किती देत नाही का. असं करता 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 खूप दूरपर्यंत निघून गेले. मग धावत धावत गेले. मग हा तिच्या मागे धावत धावत गेला काल यौवन. धावता धावता एक मोठा असं पहाड लागलं. त्या पहाडामध्ये दरी होती. त्या दरीमध्ये घुसले भगवंत. भगवान कृष्ण कुठे घुसले? दरीमध्ये घुसले. मग आता कुठं पडशील म्हणे. कोण म्हणते? काल यौवन म्हणते. आता तू कुठं पडशील? आता तर सापडला ना माझ्या हाती. जे दरीमध्ये गेले हे दरीमध्ये पोहोचले. गेल्यानंतर तिथं जे पाहिलं तर तिथंचा एक व्यक्ती झोपून होता. त्याच्या अंगावर पूर्ण झाड झुळ वाळून होते. झोपून होता. आता हा झोपून होता कोण हे पाहू आपण. मानधाता राजा मुचकुंद. कोण होता? मुचकुंद. मानधाता याचा राजा तो मुचकुंद होता. तर हा इंद्रानं बोलावलं होतं याला आपलं संरक्षण करण्यासाठी राक्षसांपासून स्वर्गामध्ये. कुठं बोलावलं होतं? स्वर्गामध्ये. हा मानधाता राजा एवढा शूर होता, भयंकर शूर होता. मुचकुंद, मानधात्याचा राजा मुचकुंद. मुचकुंद हा एवढा शूर होता, बलाढ्य होता. याची काय मागितली? याची साथ मागितली. हा गेला वर स्वर्गामध्ये. जाता येतो त्यांना, तेवढा अधिकार होता त्यांचा. युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झालं. हे किती वर्ष? 1000 वर्ष युद्ध चाललं. किती? 1000 वर्ष युद्ध चाललं. कोणासोबत? राक्षसांसोबत. आणि हे युद्ध त्या राक्षसांचा नाश केला कोण? ह्या मुचकुंद.
हा मुचिकुंद होता म्हणून ते राक्षसांचा पाडाव करण्यात आला. आणि हा थकला 1000 वर्ष, काय म्हणतात, काय नाही म्हणतात, 1000 वर्ष युद्ध चालल्यानंतर मग आता दमला, तो थकला युद्ध करू करू. तर आता काय म्हणतो तो इंद्राला, इंद्रदेव काय म्हणतात त्याला, अरे मुचिकुंद, हे मित्र देतात समजा मला, तर तू आता खूप थकला, आता थोडीशी झोप तू, म्हणजे तू आराम कर थोडा आता, नाही का. तो आराम करायला सांगितलं, तर कमीत कमी आता त्याचा तिथला आराम असेल, समजा केला असेल, 8 दिवस केला असेल, महिनाभर केला असेल, नाही का. मग आता तो काय म्हणतो उठल्यानंतर, मुचिकुंद, हे आता इंद्रदेवा, आता मला जायचं आहे, माझे जे आप्त संबंधी आहेत, माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, नाही का, माझी जनता, म्हणजे माझे जे आहे समजा म्हणायचं, नाही का, माझे राज्यातले जे नागरिक आहेत समजा म्हणायचे, ते माझी वाट बघत असतील, ते काय करत असतील, माझी वाट बघत असतील, आणि मला गेलं पाहिजे आता. इंद्रदेव काय म्हणतात माहित आहे का, इंद्रदेव म्हणतात, अरे मुचिकुंद, तू कुठे आता, कोणासाठी, नाही माझे आप्त संबंधी, माझे मुलं वगैरे येते, इथं तू आल्यानंतर काही कल्प होऊन गेले, इथं आल्यानंतर पृथ्वीवरचे काही कल्प होऊन गेले, इथं 10,000 वर्ष झाले तुला, आपला 1000 वर्ष युद्ध चालू झालं, तर पृथ्वीवरचे काही कल्प निघून गेले, ती जे तुझे आप्त संबंधी होते तिथं कोणीच नाही राहिलं तुझं. कारण 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 काय माहित आहे का, पृथ्वीवरचा कालावधी, पृथ्वीवरची कालगणना आणि स्वर्गातली कालगणना याचा जमीन अस्मानचा फरक आहे, जमीन अस्मानचा फरक, पृथ्वीवरची आणि तिथली. तुम्हाला जर उदाहरणादाखल जर मी तुम्हाला स्पष्ट करून जर सांगितलं, एका सेकंदामध्ये फक्त आपण एक शब्द बोलतो, किंवा एका मिनिटामध्ये फक्त काही करत असेल आपण, किंवा एका मिनिटामध्ये कोणी असेल तर समजा चहा पित असेल, पण तेवढ्या एका मिनिटामध्ये जर यान जर सोडलं ना, लाखो करोडो किलोमीटर चाललं जाते, लाखो किलोमीटर, करोडो किलोमीटर चाललं जाते एक यान एका मिनिटामध्ये. एका मिनिटामध्ये काय केलं तुम्ही, इथं फक्त चहा पिले, एका मिनिटामध्ये काय केलं, फक्त चहा पिली तुम्ही एका मिनिटामध्ये. मग इथला 1 मिनिट आणि हा करोडो किलोमीटर वरती जाते ते यान, एवढा फरक तिथं आहे. एका मिनिटात तुम्ही 2 पावले चालू शकत नाही, किंवा 10 पावलं चालू शकत नाही, पण ती एका मिनिटामध्ये करोडो किलोमीटर चालले जाते. हे कालाची कालगणनेचा फरक आहे. इथली कालगणना पृथ्वी लोकावरची आणि स्वर्गातली कालगणना खूप मोठा फरक आहे. तिथलं जर 1 दिवस जर असेल ना, तर इथले 1 युग चाललं जाते, पृथ्वीवरचं 1 युग चाललं जाते, एवढी कालगणनेमध्ये फरक आहे. म्हणून आता तुझं तिथं कोणी राहिलं, कोणी नाही राहिलं, तुझं सर्व गेले. मग मी जाऊ कशाला. मुचिकुंद काय म्हणतो, मी कशासाठी जाऊ, मी कोणासाठी जाऊ, नाही का. ते राज्य तुझं नाही आहे, तुझं राज्य राहिलं का नाही. मग आता काय करायचं, म्हणून इंद्राला म्हणतो, आता माझ्यासाठी एक कर, मी थकलो, आता इथं युद्ध करू करू थकलो, आता मला झोप दे, आता काय दे, निद्रा दे, मला झोप दे. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, ठीक आहे, तर तुला जे निद्रा पाहिजे, झोप पाहिजे, झोप. मग कुठं, भूतलावर झोप, कुठं, उतर. पण भूतलावर आला, त्या दरीमध्ये गेला, दरीमध्ये जाऊन, नाही का, तिथं तो झोपला, नाही का, तिथं झोपला. झोपल्यानंतर भगवंताने माहित आहे कोण कुठं आहे, तर भगवंत त्याच दरीमध्ये गेले, त्या दरीमध्ये हा झोपून होता, झाड असे वाळून होते, त्याच्या गवत वाळून होतं, आपल्या अंगावर असा पंचा होता त्यांच्या अंगावर, कोणाच्या, भगवंताच्या अंगावर, कृष्णानं हा पंचा घेतला आणि त्याच्या अंगावर टाकून दिला. टाकल्यानंतर या काल यव्वनाला असं वाटलं, हा इथं येऊन झोपला का तू, मी तुझाच शोधात आलो, हा सापडला ना. आता अंगावरचं काळाच्या ऐवजी लाथीनं मारलं, त्याने वरदान दिलं होतं, जो कोणी तुझी उठवल तो जळून खाक होईल, असं कोणाने मुचिकुंदला दिला होता, वर दिला होता, कोणा, इंद्रदेवानं.
मग हा मारता 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 लाता मारता मारता, कारण कालेवनाची लात कमी लागत असेल का? कारण तो योद्धा साधारण होता का? भगवंताले मरत नव्हता तो, भगवंताच्या हाताने तो साधारण असेल का? मारता 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 मग हा या कळावर त्या कळावर झाला आणि उठला. मग उठून पाहते तर हा दुसरा कालेवन म्हणतो, हा कोण आहे बाबा, याचं कसं का? मग हा असा 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 फिरून पाहते त्याच्या इकडे कोण आहे, तर हा दिसला कोण? कालेवन. दिसल्याबरोबर डोळ्यात बरोबर पाहिल्याबरोबर त्याच्यातून अग्नी प्रज्वलित झाली आणि तो मान धाताचा जो आपला जो कालेवन होता तो कालेवन जळून खाक झाला. काय झाला? जळून खाक झाला. आणि तिथं त्यांचा तो भगवंताच्या हाताने झाला. नंतर गोपाळ कृष्ण भगवान की जय असं करून मग नंतर काय झालं, समोर समोर कथा येते रुक्मिणीची. रुक्मिणीला काय केलं माहित आहे का? एका ब्राह्मणाच्या हाती काय पाठवलं? पत्र पाठवलं. पहिलेच्या काळामध्ये पत्र होते. काय होतं? 15 पैशाचं कार्ड होतं ना. कोणाला पाठवायचं असं नाही का? ह्यात आमच्या भेटी गोटी नाही का? शेवटी आपला कोण असावा समजून घ्यावा, आपला आज्ञाधारक अमका 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 टमका 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 नाही का? पहिले अंतर्देशी होत. ह्या मोठं मोठं लिहायचं आहे ना, मग अंतर्देशी लिहा मग पूर्ण गवार त्याच्यात नाही का? असं मग एक लिफाफा होता, हो ना, एवढी चिठ्ठी लिहायची टाकायची त्याच्यात नाही का? असा तो कालावधी होता. त्याच्या अगोदरचा कालावधी पाहिला का तुम्ही? त्यावेळेस कोणतंच पत्र नव्हतं. त्यावेळेस होतं का पत्र? त्यावेळेस पत्र नव्हतं. त्यावेळेस काय होतं? कबूतर पाळायचे लोक, चिठ्ठी लिहायचे, कबुतराच्या गळ्याला बांधायचे. ते कबूतर बरोबर तुमच्या जिथं जिथं समजा आपले आप्त संबंधी आहेत त्या ठिकाणी जायचं आणि ते कबूतराच्या याचं सोडून घ्यायचं आणि तिथून स्वतःहून पुन्हा एक संदेश लिहायचा, त्याच्या पायाला बांधून द्यायचा गळ्याला आणि ते पुन्हा इथं यायचं होतं नाही का? मग आता ते तेव्हाचा काळ कसा होता माहित आहे का? कबूतर यायचं नाही का? कबूतर यायचं, ते संदेश द्यायचं. ते कबूतर आलं, एखाद्या मांजरनं पकडलं, संदेश आहे तिकडे, कबूतर आहे तिकडे नाही का? ना कबूतर ना तुम्हाला माहित नाही? आणि ते नसेल माहित कबूतर जा 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 कबूतर जा 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 पहिली प्यारी की पहिली चिठ्ठी साजन को. आता अजून किती सांगावं तुम्हाला? तुम्ही कोण्या दुनियेमध्ये आहे नाही का? नाही का? आता कोणतं उदाहरण द्यावं तुमच्यासाठी? असं तर पाहिले नाही, पण ते याच्यामध्ये दाखवलं ना, सांगितलं ना होतं. तेव्हा ते जुने लोक सांगत होते त्यावेळेस काहीच नव्हतं. त्यावेळेस कबूतर पाळायचे नाही का? आणि ते ती परिस्थिती होती संदेशात, म्हणून त्या कबुतराला संदेश वाहक म्हणत होते कबुतराला. असं तर अशा प्रकारे मग संदेश पाठवला. कोण पाठवला संदेश? रुक्मिणी. रुक्मिणी कोणाची मुलगी होती? भीमक राजाची. बहीण कोणाची होती? रुक्मीची. रुक्मीची बहीण होती नाही का? आणि तिच्यावर डोळा होता कोणाचा? शिशुपालाचा. शिशुपालाचा डोळा होता. कोणाचा? तुम्हाला सर्वच माहित आहे. मग आता सांगण्यात काही अर्थच नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. माझे श्रुती असे तसे तुळे आहे काही. मग डोळे बिलकुल गेलं तेवढंही आत्मसातच करणं आहे ना नाही का? ते येऊन जाऊन येते त्याच रस्त्यानं नाही का? आता याचा ओ कुणीकडे आहे काय माहिती सांगता येत नाही. आता नाही ते झाल्यानंतर नाही का? हो नाही एकदाच आमच्या वार्डात आले का पण वापस जाणं मुश्किल आहे. हो ना. असं गोपाल कृष्ण भगवान की जय. रुक्मिणीनं पत्र पाठवलं, कारण शिशुपालाच्या पेक्षा आपण स्वतः मरण पत्करण, पण शिशुपालासोबत लग्न नाही करणार नाही का? म्हणूनही अजूनही कुणी नाव शिशुपाल कुणीच कोणाचं ठेवत नाही आतापर्यंत. मग दाखवून द्या कोणाचं नाव आहे का शिशुपाल? कंसही नाही कोणाचं.
आहे का? कंसही नाही कोणाचा. याच्या 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 हो रावणही नाही. याच्यानंतर काम बाकी सांगता येत नाही. समोरच्या याच्यानंतर समोरच्या पिढीमध्ये काही सांगता येत नाही. बदलून राहिलं पूर्ण, नाही का? पूर्ण बदलून राहिलं. हो हो, कारण शिशुपाल नाव कोणाचंच नाही अजून. तर हा शिशुपालासोबत लग्न करण्यात ती असमर्थ होती, ती करतच नव्हती. मग तिनं खडपट्टर पत्र पाठवलं. कसं पाठवलं? वाचून दाखवा. खळबट्टर पाठवलं. असं लिहून पाठवलं, तू जर कृष्ण जर आला नाहीस इथं, हा देह ठेवणार नाही, हा नाही ठेवणार, धमकी. हा फक्त तुझ्यासाठी आहे. इतर शिशुपालाचं नाव घेतलं. शिशुपालात याच्यासोबत लग्न तर काय, याचा स्पर्श होऊ देत नाही अंगाला, कारण हा दृष्ट आहे, नाही का? तर कृष्णानं पाहिल्यानंतर कृष्ण तर तिथंच आहे. कारण कोणी जर त्याचे शरण गेलं असेल तर तो त्याला म्हणून देत नाही. भगवंताचं काम होतं. वाचल्याबरोबर बिलकुल कालावधी माहीत झालं. काल म्हणजे कोणत्या तारखेले काय सर्व माहीत झाले. तिथे कुठं आहे स्वयंवर. स्वयंवर ठरलेला आहे. तुला यावंच लागते, नाही का? यावंच लागते तुला. कृष्णानं मनामध्ये हे त्याला काय आता जावं लागते आपल्याला, ठीक आहे? तारीख ठरलेली आहे स्वयंवराची, नाही का? पत्रिका छापलेल्या आहेत, पूर्ण तारीख ठरलेली आहे. देशावर गेल्या. देशावर गेल्या. मायाबाईची घरी आली होती. पण मायाबाई ते आपलं ब्लाऊज शिवत होती, त्याच्यामुळे ते राहिलं, ते आठवणच नाही राहिले. हो हो, आली ना लग्नाला. हो ते येतोय ना. तर मग झालं काय नेमकं? पत्रिका वाचल्या, सर्व 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 झालं. देशावरचे पूर्ण आले. आल्यानंतर स्वयंवर सुरुवात झाली. तिच्या रुक्मिणीच्या हाती हार देण्यात आला. हार घेतला आणि नटून खटून अशी आली का ते लावण्याची पुतळी, जशी समजा मनाची अप्सरा अशी पाहायला सुंदर रुक्मिणी माता. आल्यानंतर हार घेतला. हार घेतल्यानंतर बस स्वयंवराचे फक्त चिंता एकच होती का हा कधी येते, हा कधी येते. ती तोपर्यंत जागेवरून हल्ली नाही, नाही का? हल्ली नाही जागेवरून. आता बिलकुल बस क्षणामध्ये आता तिनं ठरवलं होतं का तेवढ्या वेळात जर तो आला नाही तर मी माझा देह, तिच्याजवळ साहित्य होतच, तिचं जे काही होतं तिनं तिचं साहित्य तिच्याजवळ सोबत नेलं होतं, काय करायचं होतं म्हणून, नाही का? बस काही वेळ फक्त राहिला होता. आणि तेवढ्या वेळामध्ये भगवंत तिथं रथ घेऊन गेले. रथ घेऊन गेल्यानंतर रुक्मिणी आणि भगवंताचं काय झालं, दृष्टादृष्ट झाली. दृष्टादृष्ट झाल्यानंतर काय झालं, हा माळ बिलकुल गेल्यानंतर त्यांच्या गळ्यात टाकले. त्यांनी बसवलं तिला आणि भुयराच्या मार्गे कौंडण्यपुरापासून, माहेर कोणतं आहे तिचं, कौंडण्यपूर. पाहिलं का तुम्ही? हो. कोण कोण पाहिलं? हात वरती करा. कौंडण्यपूर कोण कोण पाहिलं? 2-2, 4-4 वेळा. असं नाही की का तुम्ही पाहिलं नसेल का महाराज घेऊन देईन तुम्हाला, नाही का? मी पाहिलं बा, मी पाहिलं म्हणून सांगत आहे तुम्हाला. आरवी वरून काही नाही, जास्त दूर नाही काही. मोठ्या आरवी वरून जवळच आहे. जर 10 असेल तर 10 तुम्ही कौंडण्यपूरला खूप मोठी यात्रा राहते. नदी आहे मस्त. आता पूल आहे नदीवर. आता पूल आता याच्या त्यानं बंद आहे. मी तुम्हाला सांगतो का जेणेकरून जे जे स्थळ भगवंताचे आहेत ते स्थळ सोडू नका. नंतर भेटणे नाही पाहायला, येणे नाही भेटणार का? आहे ना आता होते तुमचे जन. म्हातारपण आल्यानंतर नाही जमत. मग तुम्हाला ते पहाड ते चढता येत नाही तुम्हाला, नाही का? बद्रीनाथले गेले तुम्ही तर तिथं साप घोडे आहेत, पालखी आहेत. इथं कोणत्या पालखी आहेत तुम्हाला, नाही का? तिथं पालखी आहेत समजा मला. आम्ही गेलो होतो बद्रीनाथ केदारनाथला. आताचे 2 पायाचे तर जाऊन या म्हणा, मग 3 पाय. आता आहेत घोडे तुमचे चांगले, तर त्या घोड्याचं काम पडत नाही, नाही का? हे घोडे चांगले आहेत ना, तर त्या घोड्याचं काम पडत नाही. 18 किलोमीटर आहे. 18 किलोमीटर समुद्र सपाटीपासून वरते.
18 किलोमीटर सकाळचे 7 वाजतापासून गेलो ना, चढायला लागलो ना, संध्याकाळचे 7 वाजले बिलकुल. 12 घंटे बिलकुल एकसारखं चलत राहिलो, 12 घंटे वरती पहाडावर. तेव्हा कुठं केदारनाथ भेटलं पाहायला. मग माझी पत्नी मग थकली होती, बसली मधामध्ये. तर मग मी म्हटलं आता त्यासाठी घोडा केलाय, घोड्यावर बसवलं. घोड्यावर बसवल्यानंतर घोड्याची 2000 का काही अशी काही राहते समजा मनाची, ती देऊन त्याला ते घेऊन गेले. तर मला माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता फक्त, आयुष माझा मुलगा. तो मुलगा त्याला मी कडेवर घेतलं आणि एवढं मोठं वजन माझ्या पाठीला होतं. लोक माझ्याकडे निहाळून पाहत होते. धन्य आहे या माणसाची. रिकामा माणसाच्या हाती 2 काठ्या असायच्या. रिकामा, तो रिकामा असेल ना, त्याच्या हाती 2 काठ्या घेऊन चालत होता तो. पण माझ्या हाती 1 काठी आणि कडेवर माझा मुलगा आणि पाठीवर अंगावर घ्यायचं. तिथं बर्फच आहे ना, पूर्ण बर्फच आहे ना. उन्हाळ्यामध्ये 17 तारखेला गेलो होतो उन्हाळ्याच्या, काश्मीर बर्फ पूर्ण. तर त्यावेळेस अंगावर घ्यायसाठी आपल्या लागते ते खाण्यापिण्यासाठी ते साहित्य माझ्या पाठीवर होतं. एवढं वजन घेऊन मी तिथं गेलो. लोक हब बनले मला, म्हणत होते धन्य आहे या माणसाची. अरे मी काय, माझी काय ताकद आहे चलण्यामध्ये. मी एकच म्हटलं होतं भगवान शंकराला, भगवंता मला फक्त इथून चालवत नाही तू, मला कोणत्याच प्रकारची तकलीफ होऊ नको देऊ. कारण माझ्याजवळ माझं बाळ आहे, कोणाजवळ बाळ नव्हतं. 1.5 वर्षाचं लेकरं होतं माझं. तिथं माणसं असं तरी नटनट कापत झाले तर 1.5 वर्षाचं लेकरं होतं. गेलो ना तर मला काहीच नाही झालं बिलकुल. 7 वाजतापासून निघालो तर एक सारखं चाललो मी 7 वाजेपर्यंत, म्हणजे 12 वाजे. ही परिस्थिती आहे. भाव पाहिजे तिथं. भाव माझा जागृत झाला, बस देव तर महापाशीच होता. समजलं माझ्या इकडे काय. तर अशा प्रकारे तो भगवंता आला आणि भगवंतानं तिला बसवला आणि भुयारी मार्गानं कुठं पळून गेले, कुठं द्वारकेला गेले. पाठलाग केला पण रुक्मीनं आणि शिशुपालानं. शिशुपाल आणि रुक्मी लागले पाठीमाग. तिथं त्यांचं युद्ध झालं. कुठं जे शिरसोली म्हणून आहे तिथं अकोटच्या समोर, तिथं तुटुंब युद्ध झालं, तुंबड युद्ध झालं तिथं शिरसोली नाही का. आणि वळगाव आहे तिथं, त्याच ठिकाणी चिंचोली पाशी तिथं सत्यपाल महाराजांचं गाव आहे ना, तिथं तेवढ्यात युद्ध झालं. पण तिथून त्यांना पराजय केला, त्यांना बिलकुल तिथं हे करून टाकलं. मग आता हे हारल्यानंतर यांचं टक्कल करण्यात आलं तिथं, सोडून दिलं. कोणाला? शिशुपालाला आणि याला नाही का, शिशुपाल आणि रुक्मीला याचं टक्कल केलं आणि तिथंच ते थांबले. मग यांनी मग तिथं हे घेतलं, जोपर्यंत माझी बहीण म्हणजे वापस आणत नाही, याचा बदला घेत नाही, तोपर्यंत मी घरी वापस येत नाही. आणि तोपर्यंत तो तिथंच राहिला, तो घरी वापसच नाही आला. गोपाल कृष्ण भगवान की. अशा प्रकारे रुक्मी तिथंच राहिला, शिशुपाल. मग तिथून काही दिवसानंतर शिशुपाल वापस आला, पण रुक्मीनं काय घेतली, शपथ घेतली होती नाही का. अशा प्रकारे मग त्याच्यानंतर काय झालं माहित आहे का, द्वारकेमध्ये भगवंत गेल्यानंतर द्वारकेमध्ये भगवंताचं काय करण्यात आलं, स्वागत करण्यात आलं. थाटामाटानं स्वागत केलं. कसं केलं? थाटामाटानं. कारण द्वारका होय ना ते. द्वारका कशी होती, कशाची होती? सोन्याची होती द्वारका. आणि ती कोण निर्मित केली होती? विश्वकर्मानं ती स्थापित केली होती, बनवली होती. ती द्वारका असेल कशी नाही का. त्या द्वारकेचा राजा कोण होता? भगवान कृष्ण. तर ती द्वारका असेल कशी नाही का. आता ती द्वारका नाही आहे. आता द्वारका भेटते का पाहायला? नाही. आपण द्वारकेला जातो निश्चित, बरोबर आहे, पण द्वारका राहिली नाही. द्वारका ही 56 कोटी यादवासहित 56 कोटी यादव पूर्ण मारल्या गेले आपसामध्ये. हे नंतरचा भाग आहे, तुम्ही सांगत आधी आलं म्हणजे. आणि द्वारका तळाशी समुद्रामध्ये, द्वारका नाही राहिली तिथं. हे द्वारकेला गेले, कुठे गेले? आणि थाटामाटामध्ये त्यांचं काय झालं, स्वागत झालं. स्वागत झाल्यानंतर सर्व इकडे समजा मला आनंदही आनंद झाला. सर्व इकडे आनंद झाला.
आणि तिथं चांगल्या पद्धतीने हे लग्न वगैरे करायचं आहे. पहिले सांगून देऊ का मग लग्न करायचं? हो सांगून द्या पहिले. हा. पूर्ण मग तेच लग्न आणि तेच मग नाही का? बरं. तेच मग अशा आता असं होईल ते विवाह करून टाकू आपण. नाही पण म्हणजे कसं नाही सांगा लागत, कारण मग आपल्याला प्रद्युम्नचा जन्म करायचा आहे, मग तो लग्नाच्या अगोदर कसा होईल? हा? हा. हा. तर हे घेऊन टाकू का? मग विवाह झाला त्यांचा समजा, तर मग नंतर मग काय राहणार आहे शिल्लक? मग लग्न करायचं आहे का विवाह लावायचा आहे ना? आहेत का ताई नवरी नवरदेव आहेत का तयार? का नसेल तर असाच करायचा आहे का? असतील तर मग यायचं का? मग असं करू मग आता पहा प्रद्युम्न, तर असं करू तर प्रद्युम्नचा जन्म नंतर करून टाकू. मग थोडक्यात सांगितलं का नंतर अगोदर लग्न करून टाकू, मग नंतर मग हे नाही का? पण मण्याची मी पहिली हे सांगून द्यायचो. असं करा ना, शेमंतक मण्याचं एक लग्नाचा अभंग म्हणून घ्या, हा. लग्न होऊन जाते, बाकीची कथा संपून घ्या. मग आता नाही आता काय करतो, शेमंतक मण्याचा जो दोष लागला त्याच्यानंतर मग हा पहिले सांगून देतो, त्याच्यानंतर मग लग्न झाल्यानंतर मग प्रद्युम्नचा हे सांगून द्यायचा, आठवून टाकायचं तसं करा. नाही का? हा. अच्छा. मग आता याच्यानंतर काय झालं माहित आहे का? द्वारकेत स्वागत झालं, द्वारकेत आहेत समजा मनाचे, आपण उशिरा लग्न नाही का? त्याच्यानंतर काय झालं माहित आहे का? मग भगवंत तिथं गेल्यानंतर त्यांच्यावर शमंतक मण्याचा आळ आला. कशाचा? शमंतक मणी जो होता, तो शमंतक मणी जो होता तो मणी सतराजिताजवळ होता आणि तो दररोज 16 मन सोनं देत होता. 8 मन सोनं. किती? 8 मन सोनं असं दररोज देत होता नाही का? तर एवढं सोनं म्हणजे तो असा मणी होता, तर तो भगवान कृष्णानं मागितला होता, पण सतराजितानं तो काही दिला नाही. मग सतराजितानं दिला नाही, त्याच्यामुळं काय झालं मग नाही दिला. तर हा जो मणी होता तो कोण चोरला? प्रसन्न चोरला. प्रसन्न चोरला आणि प्रसन्न घोड्यावर घेतला, बसला आणि निघून गेला तो घेऊन तो मणी त्यांच्याजवळ. आता गेल्यानंतर काय झालं, दूर गेल्यानंतर एका सिंहासोबत याची गाठ पडली, सिंहासोबत याचं युद्ध झालं. आता तो सिंह झाला, तर तो सिंह समजा म्हणाचा तो किती झालं तरी ते जंगली स्वागत झालं. त्याच्यामध्ये या प्रसेनचा मृत्यू झाला. काय झाला? प्रसेनचा मृत्यू झाला. प्रसेनचा मृत्यू झाल्यानंतर काय झालं माहित आहे का? तो मणी होता प्रसेनचा, तो मणी त्या सिंहानं घेतला आणि तो घेऊन चालला नाही का? तो सिंह काही साधारण नव्हता, काहीतरी पहिल्या जन्मातला असेल असतो. तो घेऊन चालला तोंडामध्ये. नेल्यानंतर काय झालं, तो पाहिला कोण माहित आहे का? जामवंतानं. कोण पाहिला? जामवंतानं. त्या मण्याचा प्रकाश पडत होता, त्या मण्याचा प्रकाश पडत होता. तो जामवंतानं पाहिला, तर जामवंताचं आणि सिंहाचं युद्ध झालं. जामवंताचं आणि सिंहाचं युद्ध झालं. त्याच्यामध्ये सिंहाला खतम केलं. सिंहाला खतम केलं आणि तो मणी कोण घेतला? जामवंताने घेतला. आणि तो आपल्या घरामध्ये म्हणजे त्या एका दरीमध्ये असताना तो जामवंत तिथं गेला आणि आपल्या मुलीजवळ देऊन दिला. त्याला मुलगी होती, त्या मुलीचं नाव होतं काय होतं? जामवंती. तिचं नाव काय होतं? जामवंती. तर तिला खेळण्यासाठी दिला. कशासाठी दिला? आता भगवंतावर आळ जेव्हा आला, भगवंत म्हणतात का मी देवा मी चोऱ्या केल्या ना, मी असं नाही म्हणत, कारण यांनी बाकीच्यांनी चोराचा आळ काय घेतला हिच्यावर, कारण हात चोरता होता ना, पहिल्यापासूनच चोऱ्या केल्या. मग बाकीचे म्हणे, बलरामनं सुद्धा म्हटलं तू चोर आहेस म्हणे, तू मला सांगू नको म्हणे, तू चोर आहे, तू चोरला म्हणे, ते म्हणे कुठं आहे. तर एवढं म्हटल्यानंतर त्याला वाईट वाटलं. जेव्हा मी चोरलं तर मी आता पण नाही चोरलं, पण मी शपथही घातली मी कधी चोरणार नाही, आई जवळ शपथ घातली आहे आता काही चोरणार नाही म्हणून. माझ्यावर आड घेत आहे म्हणून त्याला फील झाली, नाराज झाले. पण मी याचा शोध लावेल असं त्यांनी ठाम मनामध्ये ठरवलं. मग आता निघाल्यानंतर एका ठिकाणी गेल्यानंतर प्रशांत जो घोडा जिथं गेला
त्या ठिकाणी गेले नाही का. तिथं सिंह मरून दिसला आपला नाही प्रसेन मरून दिसला. कोण? प्रसेन मरून दिसला. घोडा त्याचा पडून होता, प्रसेन मेलेला दिसला. तर तिथं पाहिल्यानंतर तिथं सिंहाचे पावलं दिसले. तर त्या सिंहाच्या पावलानं गेले भगवंत. तिथं गेल्यानंतर तिथं सिंह मरून दिसला. तिथं काय सिंहाचा मृतदेह दिसला. तिथून पाहिलं तर एक जांबुवंताचे पावलं दिसले. तर त्या रस्त्याने गेला तर एका खाईमध्ये अंदर भुयारामध्ये तो मणी कोण खेळत होतं? जांबुवंती खेळून राहिली होती. यांच्या डोळ्याने दिसला. डोळ्याने दिसल्यानंतर तिथं जांबुवंत बसून होते. जांबुवंताची आणि भगवान कृष्णाची जेव्हा दृष्टादृष्ट झाली. जांबुवंत काही साधारण नव्हते. जांबुवंत साधारण होते का? जांबुवंत साधारण नव्हते. तेही ब्रह्माचा अवतार होते जांबुवंतजी नाही का. मग आता काय करायचं म्हणून जांबुवंत सोबत यांचं युद्ध झालं. तो मणी मागितला यांनी, हा दिला नाही. तर युद्ध झालं. असं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये एकामेकाला कुणीच बसत नाही का. मग काय झालं माहित आहे का? शेवटी भगवंतच आहेत नाही का. यांनी जांबुवंताचा पराभव केला. आणि मग पराभव झाल्यानंतर तेव्हा मग जांबुवंतानं सांगितलं का मी जांबुवंत आहोत. भगवंतानं पहिलं सांगितलं. मग आता हे यांचं युद्ध का झालं मला सांगा तुम्ही. जांबुवंत आणि भगवान कृष्णाचं युद्ध का झालं? भगवान कृष्णानं ओळखलं नाही का त्यांना? भगवान कृष्णानं ओळखलं, जांबुवंतजीने ओळखलं, कारण तेवढी त्यांच्यामध्ये होती ना. पण युद्ध का झालं तरी? राम जन्मामध्ये ज्या वेळेस रामानं रावणाचा पराजय केला, सर्वचे सर्व जण ज्या वेळेस मग त्याचा राज्याभिषेक झाला आणि सर्व जण आल्यानंतर प्रत्येकाला काही ना काही द्यावं लागते म्हणून प्रत्येकाला वाटत होते. सांगा तुमची इच्छा काय आहे? हनुमानजी जोड आले, हनुमानजी जोड शेवटी आले होते. त्याच्या अगोदर जांबुवंत जोड गेले. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला काय पाहिजे म्हटल्याबरोबर जांबुवंतजी म्हणतात मला तुमच्यासोबत 2-2 हात खेळायची इच्छा आहे. हे मला पाहिजे 2-2 हात. कारण तुमच्यामध्ये किती बल आहे हे मला पाहायचं आहे. असं कोण म्हणते? जांबुवंतजी. कारण जांबुवंतजी साधारण नव्हते. ते पूर्ण मारीच वगैरे जे याद केली त्याचे राजा होते मारीच प्रदेश नाही का. तर तुमच्यासोबत 2-2 हात. तर भगवान राम काय म्हणतात? जांबुवंतजी मी या जन्मात तुमची इच्छा पूर्ण करत नाही. ही जी तुमची इच्छा आहे हे मी द्वापार युगामध्ये तुमची इच्छा पूर्ण करल. म्हणून जांबुवंतजी त्या भुयारामध्ये असताना हे तिथं गेले. तिथं गेल्यानंतर यांच्यासोबत तुंबळ युद्ध झालं. त्याच्यामध्ये मग तेव्हा सांगितलं भगवंत. मग जांबुवंतजी म्हणतात तुम्ही साधारण नाही, तुम्ही मला सांगा तुम्ही कोण आहे तर. मग तेव्हा सांगितलं तुला वचन देणारा राम मी हो. या युगामध्ये मी कृष्ण म्हणून आलो. तुझी इच्छा होती ना ती मी पूर्ण केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग भगवान कृष्ण आपला जांबुवंतजी म्हणतात भगवान आता माझे त्यानं जे काही गलती झाली तुमच्यावर, मी समजा मनात युद्ध झालं. अरे नाही ते होणारच होतं ना. नाही पण आता एक आहे तुम्ही आता म्हणण्यासाठी आले मी मनी देतो. परंतु मला सुंदर कन्या आहे, मुलगी आहे. मला तिचं नाव जांबुवंती आहे. सुंदर लावण्याची मूर्ती आहे. माझी इच्छा एक आहे का हिच्यासोबत तुम्ही विवाह करा. पहिलेच एक आणून ठेवू नाही, पहिलेच आणून ठेवू नाही. एक तिच्यासोबत लग्न व्हायचं आहे तू नाही का. हे दुसरी भेटली. ठीक आहे भगवंताने मान्य केलं. तो मणी घेतला. मणी घेतल्यानंतर द्वारकेत गेले. द्वारकेत गेल्यानंतर सतराजीच्या हाती दिला. कोणाच्या हाती दिला? सतराजिताच्या हाती दिला. सतराजितही मग काय झालं मग काय नाराज झाला. आपण फुकट आळ घेतला बा भगवंतावर, कृष्णावर आळ घेतला फुकट. मग नाही का. मग खजील झाल्यामुळं काय झालं माहित आहे का? तर त्यांनी एक हे केलं का आता बाबा तुमचा काही गुन्हा नसताना काही नाही. आता हा मणी तर सोडा, हा मणी तुम्हीच ठेवा. पण माझी एक इच्छा आहे नाही का. माझी इच्छा आहे का माझी जी कन्या आहे तिचं नाव काय? सत्यभामा. सतराजिताची कन्या सत्यभामा.
हिला एवढं हिचा फक्त सांभाळ करा म्हणजे झालं. भगवंत म्हणतात 100 भले 2, 200 भले 3 झाल्या नाही का. तर भगवंताने ठीक आहे. मग आता ही सत्यभामा कोण होय हिच्याकडे पाहू आपण. सत्यभामा कोण होय. सत्यभामा हिची काय एकाने एक जुळून राहते कडीचे. सत्यभामा ही एका याच्यामध्ये सत्यभामा ही जी आहे ना ही जेव्हा मी तुम्हाला पहिल्या याच्यात सांगितलं होतं पा रंभेचा जे विवाह झाला सूर्यासोबत झालं सांगितलं ना. रंभेचा जो विवाह झाला होता सूर्यासोबत म्हणजे सूर्याच्या आणि रंभे विवाह नाही झाला. सूर्याच्या आणि रंभेच्या पासून जो पुत्र झाला तो आहे ऐरावण. तो कोण आहे ऐरावण. आणि त्या ऐरावणची जी पत्नी होती ती होती चंद्रसेना. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं ऐरावणची पत्नी होती चंद्रसेना. आणि ज्यावेळेस राम लक्ष्मणाला चोरून नेलं होतं कोण ऐरावणनं पाताळ लोकांमध्ये नेलं होतं नाही का. पाताळामध्ये नेलं होतं आणि हे कोणालाच माहित नव्हतं नाही का. मग नेल्यानंतर काय झालं तिथंच हा मगरदस होता. मगरदसाला हनुमानजीने पाठवलं तर मगरदस होताच तिथं. हनुमानजी गेले तर मगरदस होता. मगरदस कोणाचा मुलगा होता हनुमानजीचा. सांगत जाणार थोडस हनुमानजीची पत्नी कोण आहे तुम्हीच तर म्हटलं मुलगा आहे. पत्नी बिना पत्नीनं होईन का. नाही घाम हो सांडला तर असं आहे ते काय झालं ज्यावेळेस लंका दहन केलं त्यावेळेस भगवंता म्हणजे हनुमानजीनं पहिली उडी जी घातली होती रावणाच्या याच्यावर पुरी लंका पेटवून दिली पूर्ण. मग आता जाळ ते शेपूट विझवण्यासाठी समुद्रावर गेले. कुठे गेले आणि शेपूट विझवण्यासाठी समुद्रावर गेले आणि ते लाट आल्याबरोबर त्यांचं शेपूट उजळलं नाही का. आणि शेपूट तुम्हाला सांगतो याच्यामध्ये शेपूट विजला गेलं त्याची जी वाफ आहे का नाही तर आपलं शेपूट विजलं का नाही विजलं असं मागं पाहिलं तर त्याची पूर्ण वाफ त्याच्या तोंडावर आली म्हणून काय तोंडी वाढणार झालं. काय तोंडी वाढण्यात केव्हा झालं ते विजलं का नाही विजलं असं मागं पाहिल्याबरोबर त्याची पूर्ण वाफ तोंडावर आली त्याच्यापासून काळं तोंड झालं म्हणून काय तोंडी वाढणार म्हणत असतो आपण नाही का ते वाढणार असं. तर मग त्यांचा जे विझवण्यासाठी गेले त्यांचा जो खांब होता तो खांब पडला समुद्रामध्ये आणि तो मगरींना गिळला. कोण गिळला मगरींना गिळला आणि त्याच्यापासून झाले मगरदस. नाही मगरींना आता कुठं कशामध्ये मगरींना सांगितलं कशामध्ये मासानं गिळला नाही. मकर म्हटलं म्हणजे एक मकर धोशी म्हणतात त्यांना. माछानं गिळला नाही का. आणि माछानं गिळल्यामुळं मकरही म्हणतात. मगरी नाही म्हटलं म्हणजे मच्छीच आहे तो मच्छच म्हणतात त्याला. याला आता कोणी सांगण्याचे तो मी तुम्हाला दोनही सांगून देतो. मकर म्हणजे मच्छी होते मकरही आणि हा मगर आहे. मगर आले म्हणा का मग याले म्हणा तर त्याच्यापासून तो मकर ध्वज झाला. काय झाला मकर ध्वज झाला. आणि यांच्यासोबत युद्ध झालं यांचं. मग तो सांगितलं बापा हा एवढा मोठा शूर हा कोण असू शकते बा. आणि ते डबल रोल होत होता हनुमानजीचा. मग हे कोणाचा मुलगा आहे बा तू सांग. तर मग नाही म्हणे तू पळून जाशील म्हणे मी सांगायला तर. मग आईने विचारलं आईनं सांगितलं का बा तू हनुमानजीचा मुलगा. आणि हनुमानजी विचार करायला बसले लग्नच नाही झालं त्या मुलगा आला कुठून ते विचार करायला बसले नाही का. विचार करून राहिले माझं लग्न नाही मी ब्रह्मचारी हा आला कुठून नाही का. मग जा तुझ्या आईने घेऊन दे बोलवून. मग आईने आणलं. आईनं सांगितलं. मग तेव्हा सांगितलं स्वामी ज्यावेळी तुम्ही लंका दहन केली तेव्हा तुमचं शेपूट तुम्ही भिजवासाठी आले तेव्हा तुम्ही तुमचा घाम या समुद्रात पडला. तो घाम गिळला त्याचा मला गर्भ राहिला आणि त्या गर्भापासून हा मकर ध्वज झाला. मग तेव्हा कुठं त्यांचं हे झालं. मग तेव्हा म्हणतात आता मला जाऊ दे. मग नाही जाऊ नाही देत. तेव्हा युद्ध झालं तुंबड युद्ध झालं. आता शेवटी हनुमान होय काय होय हनुमानजी होय. हनुमंताने काय केलं माहित आहे का त्यानं बांधून ठेवलं तिथं. तसं जाऊ दे नाही ना बांधून ठेवलं. जोपर्यंत मी येत तोपर्यंत इथून बांधून ठेवलं त्यांनी यानं पूर्ण. आणि गेल्यानंतर तिथं साठी हे होती समजा कालंका देवीचे तिला नाही का
तर तिला तिच्यासाठी समजा तिच्यासाठी नेलं होतं ऐरावण चोरून राम लक्ष्मण. आता देवी खरंच तिथं भक्ष घेईन का? हा? नाही का? तर तिथं गेल्यानंतर मग आता हे फक्त हे गेले आणि त्या देवीच्या मागं लपल्यानंतर मग आता ना म्हणतात आता हे ते पूर्ण नैवेद्य वगैरे ते पूर्ण ते घेतले खाऊन काय करायचं फळं गिळं पूर्ण. आता राम लक्ष्मणांना आणा. मग जसे राम आज म्हणे का देवी खुशीत आहे म्हणे. तर ऐरावण काय म्हणते देवी खुशीत आहे म्हणते नाही का. मग आता देवी खुशीत आहे तर मग आज आता आपण नाही का तर हे समजा म्हणा ते पण त्याच्या अगोदर हे खुशीत आहे म्हणून ते राम लक्ष्मण घेतले. मग डाव्या हातावर घेतला लक्ष्मणाने उजव्या हातावर घेतला रामाला तिथून निघून आले. आणि निघून आल्यानंतर मग इकडे रावणाचा पूर्ण खात्मा केल्यानंतर ह्या इथं आले. कुठं आले? मकर ध्वजवर आले. त्यांना तिथलं काय केलं तिथलं परंतु त्याच्या अगोदर काय झालं माहिती काय आलं तर तिथून आल्यानंतर हा ऐरावण जिवंत होता ना. हा ऐरावण जिवंत होता हे सोडवलं पण ऐरावण जिवंत होता. मग या ऐरावणाचा खात्मा करायचा आहे म्हणून युद्ध द्यायचं. पण ऐरावण काही साधा सुद्धा नव्हता. तो रामाच्या हातानं किती वेळा मेला आणि किती वेळा जिवंत झाला. किती वेळा मेला आणि किती वेळा जिवंत झाला. तुम्ही जसे तसे रक्ताचे थेंब झाले तसे तसे ऐरावण तयार होते. एकटाच होता का तो ऐरावण? ऐरावण म्हणते कोणी पण ते ऐरावण समजा म्हणा त्याचं नाव आलेलं आहे त्यामध्ये समोर ऐरावण म्हणते कोणी पण याच्यातही शास्त्रामध्ये ते ऐरावणच म्हणून आलेलं आहे. आपण ऐरावणच घेऊ. तुम्हाला जर वाटत तसं मैरावण तर मैरावण म्हणायचं नाही का. ऐरावण तसे तर जोडी सांगितलेली आहे पण आपण त्याचा एकट्याचा त्याच्यामध्ये. तर ऐरावणची पत्नी चंद्रसेना. तर याच्यासोबत काय झालं युद्ध झालं आणि याचं युद्ध काही खतम होईना नाही का मरेच नाही. तर मग आता याचा मृत्यू आहे कुठं एकाच जणाने माहित होतं फक्त. जसं रावणाचा मृत्यू आहे कुठं हे कोणाला माहित होतं? विभीषणाला माहित होतं. आणि दुसरे पुन्हा आणखी कोणाला माहित होतं? यम नाही पत्नीला माहित नव्हतं. विभीषणाला यमाला आणि ब्रह्मदेवाला हे तिघांनाच माहित होतं फक्त रावण कुठं मरते म्हणून. तर कोणालाच माहित नव्हतं. कारण देण्याच्या वेळेस सांगितलं होतं ब्रह्मदेवानं याला फक्त रावणाला फक्त 25 म्हणजे किती आयुष्य होतं 325 325 वर्ष फक्त आयुष्य होतं. परंतु हे अमरत्व मागायला गेले. नाहीतर म्हणे अमरत्व नाही देशील तर मी इथंच म्हणे माझी मान छाटून टाकतो आणि तुझं वाक्य खोटं पाडतो म्हणे. ब्रह्माजीले म्हणे तुझं वाक्य खोटं पाडतो म्हणे कारण माझं आयुष्य किती आहे म्हणे 325 आणि मी म्हणे 87 वर्ष चालू आहे म्हणे. आता मी आताच म्हणे माझा मृतदेह हे करून टाकतो म्हणे मान कापून टाकतो म्हणे. मग ब्रह्माजी म्हणतात थांब. मग सांगतात कोणाला यमराजाला काय त्याला अमृत कुंड याचे बिंबी स्थित कर म्हणे. तेव्हा यमराजानं ते बिंबीमध्ये अमृत कुंड स्थित केलं. तर फक्त म्हणे हे कोणाला माहिती आहे म्हणे हे सांगू नको म्हणे कोणाला. कोण म्हणते? रावणाने म्हणते. कोण? ब्रह्माजी म्हणते. हे फक्त तुझ्यासोबत विभीषण आहे. तर तो काय म्हणते माझ्यावर जेवढा भरोसा नाही माझा स्वतःचा तेवढा कोणावर भरोसा आहे म्हणे माझा विभीषणावर. आणि आम्ही ब्रह्म आणि हा यम आम्ही तर सांगणारच नाही म्हणे. मग याच्यापासून तू पाहिजे तर एवढा याच्यावर भरोसा आहे म्हणे. माझ्या एक भरोसा तुटून देईल पण याचा भरोसा आहे म्हणे. यानं लात मारून काढून दिलो त्याला नाही का. ते फक्त ते कोणाला मग हे हा मरते कुठं हे फक्त कोणाला होतं चंद्रसेनाला माहित होतं. कोणाला? चंद्रसेनाला माहित होतं. तर मग हे माहित झालं त्यांना. तर मग चंद्रसेना काय म्हणते मी सांगते म्हणते. पहा लक्षात ठेवा मी सांगते तुम्हाला परंतु माझी एक अट आहे म्हणते. तिचं ती रामभक्त होती. ती रामभक्ती होती पण माझी एक अट आहे म्हणते भगवंत माझ्या सोबत म्हणते एक दिवस रात्रीचे माझ्या इथं यायला पाहिजे. त्याचा आदर सत्कार मी करेल म्हणते. तर ठीक आहे म्हणते. मग हनुमानजीनं पहिलेच देऊन दिली त्यांनी. हे ठीक आहे वचन देऊन दिलं. वचन देऊन दिल्यानंतर कुठून येते तर हे म्हणे की भुंगे आहेत म्हणे. भुंगे अमृत कुंडामध्ये जातात म्हणे पाताळामध्ये. पाताळातून अमृत कुंड आणतात म्हणे. आणि हे जे ऐरावण जे मेले म्हणे समजा म्हणा त्या रक्तावर शिपळते म्हणे अमृत आणि तेवढेच ऐरावण तयार होतात म्हणे. युद्ध संपलं असतं का? मग हे सांगितलं हे खंडित करण्यासाठी एक मोठा भुंग आहे म्हणे बाकीचे लहान लहान आहेत म्हणे. त्याचा बॉस आहे म्हणे मोठा. ते अमृत कुंडातून आणतात म्हणे.
पाताळातून. बर मग हे गेले ना, आता ते बजरंग बली होय. गेल्यानंतर भुंगा आला का एका गध्यानं लंबा अमृत कुंड आणून दिलं ना, पुरं बंद तिथूनच करून टाकलं ना, सर्व भुंगे मारून टाकले. येईन का अमृत कुंड तिथून? मग हे या झाल्यानंतर मग युद्धाचा विजय झाला. झाल्यानंतर सर्व हा मारल्या गेला नाही का. पण मारल्या गेल्यानंतर मग बजरंग बलीची चिंता वाढली, कारण आपण भगवंताला न विचारता आपण वर दिलेला आहे, आपण मागणं मान्य केलेलं आहे या स्त्रीचं, चंद्रसेनाचं. मग आता कसं करायचं? म्हणून मग ही चिंतेत असताना रामजीनं श्रीरामजीनं ओळखलं का तुम्ही तू चिंता कशाची करत आहे. त्यांनी सांगितलं मग प्रभू मी चिंता याची करत आहो का मी वचन दिलेलं आहे एका जणाला. सांगणं वचन कोणतं दिलं का हे जे ऐरावण मरत नव्हता म्हणून मी वचन घेतलेलं आहे का ती अमृत कुंड त्याच्यावर शिपळते आणि ते शिपळल्यामुळे ते म्हणतात, म्हणून मी तिच्याकडून वचन घेतलं का एक दिवस तुम्ही तिच्याकडे जायचं, फक्त तेवढं आमंत्रण आहे तुम्हाला. पण जा म्हणे, जा, मी काय कधी तुला नाही म्हटलं तुला जा, परंतु पण प्रभू रामचंद्र एक फक्त बसल्यानंतर त्याने जर अडथळा झाला काही तर ते बसणार नाही, ते बसणार नाही. बरं ठीक आहे ना, मी सांग. मग येईनं काही नाही, मग येईनं काय केलं, बजरंग बलीनं भुंग्याचं रूप धारण केलं. काही भुंगे तयार आणि सांगितलं काही भुंगेले का तुम्ही त्या तुम्हाला सोडतो, पण आता असं करा, हे माझं काम करा. मग त्या भुंगेला इकडे काम देऊन दिलं, पुरा पलंग पोखरून टाकला तो आतमधून. फक्त त्याची काय ठेवली, वर ठेवलं, पीठ पूर्ण काढून टाकलं. मग श्रीराम प्रभू येणार, तिला सांगितलं चंद्रसेनाला काय येणार आहे, पण तिला जर अडथळा झाला तर थांबणार नाही. मग तिथून ते काय झालं, आल्याबरोबर बसले त्याच्यावर, बसल्याबरोबर पलंग मोडला कळकण. भगवान रामजी उठले, श्रीरामजी उठले आणि जात्या वेळेस त्यांनी सांगितलं कोणाला, चंद्रसेनाला, काय हे प्रिय तुझं माझ्यावर प्रेम आहे नाही का, पण परंतु मी एक पत्नीव्रत आहो या त्रेतायुगामध्ये श्रीराम, मी माझं वचन मोडू शकत नाही, परंतु तुझं हे जी इच्छा आहे मी या जन्मात नाही पुढच्या जन्मामध्ये मी तुझी इच्छा पूर्ण करील. ते होय कोण, सत्यभामा गोपाल कृष्ण भगवान की जय. ही तारी सत्यभामा, ही होय सत्यभामा चंद्रसेना. तिच्याच्यानं ती युद्ध जिंकल्या गेलेलं आहे. अशा प्रकारे मग नंतर काय झालं माहिती आहे का, शमंतक मण्याचं हे झालं हे अशा प्रकारे. तर शमंतक मणी नंतर मग ह्या इकडे आला म्हणते नाही का, आपला अक्रूराच्या जवळ आला असं तसं, मग त्याची लंबी कथा आहे ते. त्याच्यानंतर मग भौमासुराचा हे आता ह्या पत्न्या झाल्या समजा. मग भौमासूर होता, तो मातला होता, त्यानं 16 सहस्र स्त्रिया बंदी खाण्यात राजाच्या कोंडून ठेवल्या होत्या, डांबून ठेवल्या होत्या. मग यांनी त्याच्यावर युद्ध केलं. युद्ध केल्यानंतर त्या 16 सहस्र म्हणजे 16,000 नाऱ्या त्यांनी काय केलं, सोडवल्या. आणि त्यांना सांगितलं तुम्ही आता जा. तर ते म्हणतात प्रभू आम्ही जाऊ कुठं, आता सांगा आम्हाला, आमचं कोण राहिलं, या हरामानं म्हणजे सर्वच मारून टाकले ना आमचे पती किती, आता आमचं सर्वच गेल्यानंतर आम्ही कुठं जाऊ, आम्हाला तुमच्या शिवाय कोणी नाही. म्हणून त्या 16 सहस्र कोणाच्या मागं लागल्या, कृष्णाच्या मागं लागले. कृष्णाने त्यांच्यासोबत काय केला, विहार केला प्रत्यक्ष नाही का. अशा प्रकारे आणि अशा स्त्रिया भगवान कृष्णाच्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आलेला आहे नृगराजाची कथा आलेली आहे. नृगराजा हा अतिदानशूर होता. कसा होता, अतिदानशूर होता. परंतु त्याच्याजवळ भरपूर 10 लाखाच्या वर अशा गायी होत्या. पण त्या गायी मधल्या प्रत्येक जण कोणी जर आला ना त्याला तो दान करायचा एक गाय ब्राह्मणाला. आता एक दिवस एका ब्राह्मणाला एक गाय दानात दिली. आता ती गाय त्याच्या घरची सुटून त्याच्या दरामध्ये आली आणि तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान देण्यात आली. त्यावेळेस त्या पहिला ब्राह्मण आहे तो ब्राह्मणाला तो म्हणजे माझा सोबत जे केलेला संकल्प आहे तो संकल्प सोडवा, पहिले माझी गाय मला वापस द्या. तो गाय द्यायला गेला तर ती गाय कोणाला देण्यात आली होती, दुसऱ्याला देण्यात आली होती नाही का. मग ती दुसऱ्या ब्राह्मणाला देण्यात आलेली ती गाय होती. तर तो काय म्हणते दुसऱ्या त्याला ब्राह्मणाला, तुम्ही इथे गाय द्या, आता तुमचा हातच ओला आहे म्हणते, तुम्ही संकल्प केला मला गाय दाना दिली नाही का, आता तुम्ही दान वापस घेता, मी नाही देणार म्हणते. ठीक आहे. मग पहिल्या ब्राह्मणाला हा म्हणतो मी तुला याच्या बरोबर 1000 गाय देतो, पण त्या गायीचं तू नाच चोड. तो म्हणते मला पाहिजे तेच.
मग ते देऊ शकले नाही. तर त्या ऋषीनं त्या ब्राह्मण ऋषीनं श्राप दिला, जा तू एक दान तू 17 जणांना वाटत आहे, माझ्यापासून माझा तो अपमान केला, मला दिलेलं दान तू वापस घेतलं, जा सरड्याच्या रूपामध्ये पडशील तू. तेव्हापासून मृग म्हणजे सरडा हा पृथ्वीवर आला. सरडा, मृग म्हणजे सरडा हा पृथ्वीवर आला. म्हणून एक दान हे असं. आपण तर एक दान किती जणांना देतो? आपण पाल पाल भिंतीवर नाही का, भिंतीवर चिपकून राहू आपण नाही का, अशा प्रकारे. तर हे एक दान समजा चुकलं तर चुकलियावर मग फेरा पडे. एक दान चुकलं तर माणसाचं, एक दान चुकलं तर चुकीचं गेलं तर नाही का. तर म्हणून ते दान जरी द्यायचं आहे ना, ते शुद्ध आणि सात्विक भावानं द्या. मनाचा संकल्प करून काय करायचा, मनाचा संकल्प करून संकल्प करायचा आणि संकल्पानिशी दान द्यायचं असं आहे. दान कसंही द्यायचं असं नाही. त्याचं आता काही काही लोक असे आहेत, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. दान, आता दानाचं महत्व आलं तर एका जणानं काय केलं माहित आहे का, महाराजांनी सांगितलं का दान दिल्यानं मनुष्याला प्रत्यक्ष काय येते न्यायला, विमान येते न्यायला. आता असं भागवतामध्ये सांगितलं एका महाराजानं, त्यानं ऐकलं. ते घराच्या रस्त्याने जाता जाता काय केलं, एक दुकान पडलं, दुकानातून 5 रुपयाच्या सुया घेतल्या त्याने विकत. सुया समजते, सुया त्यावेळेस आता काय मी सुया समजते का नाही समज, तेव्हा समजत होत्या बाई बोतोडी शिवायची त्याच्या सुईनं शिवायची. आता काय मी दामनं शिवते का काय नाही शिवते, तर शिवतच नाही तर तेव्हा सुया होत्या. आता काय नाही, तेव्हाची गोष्ट सांगतो तुम्हाला. सुया होती, त्यानं 5 रुपयाच्या सुया घेतल्या विकत. महाराजांनी सांगितलं ना, दान केल्यानं, दान जर केलं आपण तर आपल्याला विमान येते. यानं 5 रुपयाच्या सुया घेतल्या, घरावर गेलो बसलं तिथं, वाटत वाटत नेले त्यानं. सुई घेतली, एका जणाला दिली, दुसऱ्या दिली, अशा करत त्या 5 रुपयाच्या सुया त्यानं वाटल्या आणि घरी गेलो, घरावर बसलं, घरावर जाऊन बसलं कौलावर. त्याची बायको आली तिकडून काम करून नाही का. अहो म्हणते तुम्ही कशासाठी वरती बसून आहे म्हणते, काही उडी गिडी टाकायचा काही विचार आहे का. अहो तुला काय माहित आहे म्हणते, खेड्यातली भाषा. अहो तुला काय माहित आहे म्हणते, महाराजांच्या भागवतात गेलो होता. महाराजांना काय सांगितलं, महाराजांनी सांगितलं काही दान केल्यानं माणसाला वरतून विमान येते म्हणे न्यायले. मग म्हणे तुम्ही, मी म्हणे 5 रुपयाच्या सुया घेतल्या विकत आणि त्या वाटल्या म्हणे लोकांना, दान केल्या म्हणे. आणि आता दान तर केल्या, आता विमानाची वाट पाहत आहो म्हणे मी, आता कधी विमान येते. तर आता किती वेळ बसला तर विमान येईन त्याने. किती वेळ बसला तर येणारच नाही. कसं येणार आहे. आता हे दान खरं, आता दान करण्याची हे असते ना, दान कसं केलं पाहिजे. आता एका जणानं काय केलं माहित आहे का, इकडे वर्गणी कर तिकडे वर्गणी कर, त्याने बरोबर पैसे जमवले, गहू जमा केले आणि पंढरपूरला गेलो. आणि तो महाराजाने म्हणे दान केल्यानं, महाराजाने म्हणे दुसऱ्या म्हणजे तिकडून आल्यानंतर महाराजांनी म्हणे, महाराज मी पंढरपूरला गेलो आणि 100 लोक जीव घातलं तिचा पुण्य कार्य म्हणे. मग हे गहू घेऊ कुठून आणले म्हणे, त्या वावरात घेऊ तर काही ठेवायचो नाही म्हणे, इकडून तिकडून जमा केले म्हणे आणि नेले म्हणे, तिथं दळले म्हणे, तिथं लोकांनी जीव घातलं म्हणे. आणि तुझी माय कुठं आहे म्हणे, याची माय पाहिजे तर याची माय बस स्टँड मध्ये भीक मागत होती. आता काय हे दान आहे. अरे तू स्वतःची माय भीक मागत आहे, तू तिथं लोकांनी दान करत आहे नाही का. हे दान कामात एका धनानं तर असं आता सप्ते असतात. आता असे भागवत लावले. आता हे घरगुती भागवत असल्यामुळं काही सप्त्याचं काही म्हणजे वर्गणीचं काही प्रश्न येत नाही तसा नाही का. नाही का, इथं एकाधिकार आहे, तिथं सारखं नाही का. तिथं म्हणजे काय राहते मध्ये सार्वजनिक राहते. सार्वजनिक म्हटलं का दान आलं त्याच्यामध्ये, बिना दानाशिवाय नाही नाही का. आता इतरत्र राम मंदिर बांधत आहेत नाही का. राम मंदिरामध्ये दानासाठी समजा मला तर देणगी चालू आहे. कोण दिली, तुम्ही दिली का, कोण दिली ना. आता माझं जाता जाता काल मी दिली का, किती काही द्या तुम्ही. राम मंदिरासाठी 1 रुपया तरी दिला तुम्ही. त्या राम मंदिरासाठी किती जणांचे प्राण आहेत त्याच्यामध्ये, किती जणांचे प्राण गेले त्या राम मंदिरासाठी. काही जण लोक 500 वर्षापासून त्या बाबऱ्यानं लेकानं
जमीन दोस्त करून टाकली ती मस्जिद आपलं राम मंदिर मस्जिद उभारली तिथं 500 वर्ष झाले. त्याच्यासाठी किती जण ना किती कत्तली झाल्या त्याच्यासाठी, किती जण मेले त्याच्यासाठी नाही का. हा मोदी बिचारा हा देव होय का कोण होय याचं काही सांगता येत नाही. ना तर कधी काळांतर कल्पांती नसतं झालं रामाचं मंदिर. सांगतो तुम्हाला, शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला, कल्पांती नसतं झालं. हा कोण बिचारा मोदीच्या रूपात भगवानच आहे. त्यानं बिलकुल काही विचारच नाही केला, बिलकुल काही विचार नाही केला, बिलकुल कायदाच करून टाकला. बिलकुल त्याच्यावर कायद्याचंही समजा काहीच कोणीच अपील घेत नाही. राम मंदिर याच्या हातात इकडे योगी आहे तो आणि इकडे मोदी, या दोघांचं समेट घडून आणल्याबरोबर ते मंदिर आता आपल्याला संधी. आपण भाग्यवान. 500 वर्षामध्ये किती पिढ्या गेल्या असं भेटलं का दान? ते दिलं काय तुम्हाला? दानाचं काय, तुम्हाला दानाचा अवसर आलेला आहे आणि तुम्ही दान दिलं. मी दिलं बा दान, दान दिलेलं सांगत नसतात, पण तुम्हाला सांगत जर यदा कदाचित कोणी जर तुमच्या घरी आलं असं तर तुम्ही दान द्या. बगर पावती नाही, तर पावती बिलकुल लिहिलीच राहते. 10 रुपयापासून तर किती याच्यापर्यंत पावत्या आहेत त्या. तर असं आहे नाही का. तर हे दान आहे, त्याला म्हणजे स्वइच्छेतून ते अर्पण करणे त्याला दान म्हणते. आता तसंच काय झालं त्यावेळेस सार्वजनिक, कारण मला सांगा एवढं मोठं समजा मनाचं मंदिर बांधायचं आहे, एवढं गव्हर्नमेंटनं समजा मनाची मान्यता दिली. गव्हर्नमेंट जर पैसा कमी आहे का बांधायला? हे तुमच्या आमच्याकडून 10,000 रुपये वसूल का करत आहे? प्रत्येकाचा वाटा असला पाहिजे त्याच्यामध्ये. काय असला पाहिजे? प्रत्येकाचा वाटा असला पाहिजे त्याच्यामध्ये. प्रत्येकाला वाटलं पाहिजे का माझ्या वाट्याची एक वीट आहे त्याला मंदिराला, माझ्या वाट्याची एक वीट आहे त्या मंदिराला. तुम्ही निघून जाल हो, काही पुण्या जातील तुमच्या निघून, पण तुमच्या नावाची ईट लागून राहील त्याला. लोक दर्शन घेतील तर म्हणतील ज्यानं बांधलं त्याला याच्यातलं काही अंश पुण्यदान होऊ द्या. ती ज्याची वीट लागून असेल ना त्याले तुम्ही गेल्यावरही पुण्याचं फल प्राप्त होईल तुम्हाला. गेल्यावर मेल्यावर पुण्य प्राप्त होणे फक्त एकमेव का मंदिराला दान करणे. मेल्यावर पुण्य, जिवंतपणी नाही, मेल्यावर पुण्य होते तुम्हाला. जिवंतपणी सोडा, कारण तुमच्या नावाची वीट कशाला लागून राहील? मंदिराला. मंदिरात जाणारे हे तुम्हाला, तुम्ही मंदिर आहे म्हणून तो चालला ना त्याच्यामध्ये, मंदिर आहे म्हणून तर तुम्हाला दुवा देईन. हे ज्यानं बांधलं असेल त्याला याचा वाटा. जेवढे दर्शनाला जातील त्याचं 99% त्याने मिळेल, पण 1% तुम्हाला मिळेल. असं आहे ते. म्हणून दान करत जा. दान केल्यानं काही घटत नाही. मी सांगत असतो, दान केल्यानं जर तुमची इच्छा नसेल ना, मी माझ्या घरी म्हणजे प्रत्येकाला जे आहे ते त्याला सांगतो, तुमची इच्छा मनातून पाहिजे. आणि दान जर केलं ना तुम्ही, मनात कल्प येऊ द्यायचा नाही. मनात जर कल्प आला ना तर ते शून्याबरोबर झालं तुमचं दान, शून्याचा वाटा झाला तो नाही का. मग अशा प्रकारे, आणि ते धन तुमचं 10 नाही 1000 कोटीनं वाढते. नाहीतर तुमची इच्छा नसेल दान करण्यामध्ये आणि दिलं तर तुम्ही जर दिलं नाही, तुम्ही 2000 रुपयाले 1000 रुपयाले किंवा 5000 किंवा 10,000 पाहू आपण, पण तिकडे 2 लाखाचा 4 लाखाचं नुकसान करते, पण तो कळू देत नाही. तो मग कोणते तुमच्या बिमारीतून म्हणा, कायच्यातून म्हणा, कोणता काय नाही का अशा याच्यातून, पण ते कळू देत नाही तो. मग त्याच्यापेक्षा काय त्याला अर्पण करून टाकलं, हे बाबा तू ये आणि उपाशी असं देशील तर देणं, उपाशी आहोस मी. उपाशी कधीच नाही होऊ देत. मी तुम्हाला याची उदाहरणं दिली, दृष्टांत दिले, मी सिद्धांत दिले याच्यावर, उपाशी होऊ देत नाही म्हणून तो. म्हणून आता मंदिर, आता तिथं सप्ताह चालू झाला. सप्ताह व्हायच्या अगोदर समजा आम्ही वर्गणी करतो. आता महाराज मिळले, एका ठिकाणी वर्गणीला गेल्यानंतर तिथं एक म्हातारं होतं, एक म्हातारी राहत होती. त्याच्याकडे किती 40 एकर जमीन होती. कोणाकडे? त्या म्हाताऱ्याकडे 40 एकर जमीन होती, पण द्यायची नेत पाहिजे ना. आता ते महाराज लोक गेले, का हो त्यांना आवाज देते आणि त्याला म्हणतात, तुमच्याकडे आलो होतो आम्ही. बाबाजी कशासाठी आले होते तुम्ही? आम्ही म्हटलं आता सप्ताह आहे म्हटलं 15 दिवसावर नाही का, वर्गणीसाठी आलो आम्ही. तुम्हाला यावर्षी तूर भरपूर पिकली, म्हटलं बा 4 कुळं तूर द्या म्हटलं नाही का. 4 कुळं तूर मध्ये होते पूर्ण सप्ताह. बरं म्हणे, बरं सप्ताह कधी आहे म्हणे? 15 दिवसानं. मग आतापासून काय लिहिले म्हणे तुम्ही? बरं, हे वापस आले. वापस आल्यानंतर आता
सप्ताह आला 8 दिवसावर गेले पुन्हा. बाबाजी आम्ही आलो फिरत फिरत तिकडून जमा करत 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 करत. हा कोण कशासाठी आले तुम्ही? तुम्हीच नाही का म्हटलं का सप्ताह इतके दिवस आहे तर कशाला नेता आता बसून, आता 8च दिवसावर आहे बा, ते भरडून आणा लागन तूर नाही का, त्याची डाळ कर लागन, वेळ लागते थोडसा, म्हणून तुमच्याकडे आम्ही तुरीसाठी आलो होतो. तुम्ही 4 पुढं तुरी देऊ केले ना. हट म्हणे मी तुरी कधी म्हटल्या म्हणे, मी दोरी म्हटलं म्हणे. दोरी हे मग जुळलं ना बरोबर, दोरी तुरी दोरी तुरी, मी दोरी म्हटलं म्हणे. आता 4-5 जण होते हे महाराज हे महाराज म्हणतात का गुडा किती खट आहे म्हणते, हा किती बनवते म्हणते गुडा. हा एक काय म्हणते आता ह्या दोरी म्हणते ना, म्हणते असं करणं म्हणते नाही, आपण पेंडाल बांधून राहिलो लोकांनी, पेंडालला काय लागते दोरी, मग ह्या दोरीचं काम पडते म्हणते आपल्याला नाही का. चल म्हणते दोरीच आहे म्हणते, बर त्या मग दोरी त्या म्हणते. मग कधी आहे म्हणजे सप्ताह? 8 दिवस. आतापासून का बांधायला त्यामुळे आतापासून मंडप बांधता का म्हणे तुम्ही? नाही म्हणे. मग जेव्हा 1-2 दिवस असेल त्यावेळेस तुम्ही घेऊन जाता म्हणे दोरी. बरं म्हणे, पुढे किती हुशार आहे म्हणे नाही का. हे गेले वापस. गेल्यानंतर आता 2 दिवसावर सप्ताह गेले हे दोरी मागायले. आलो बुडी बाबा मी तुमच्याकडे, कशासाठी आले? हा या कशासाठी आले? नाही तुम्हीच नाही का म्हटलं म्हणे दोरी द्या म्हणून. दोरी मी कधी म्हटलं म्हणे? दोरी नाही म्हटलं, इरिस म्हटलं म्हणे मी म्हणे. इरिस म्हणजे सहजच म्हटलं म्हणे मी दोरी गिरी काहीच नाही म्हटलं म्हणे. चालत हे 4 जण एकामेकाच्या इकडे बंदरासारखे पाहत होते आणि ते निघून आले. आल्यानंतर राजा आहे म्हणे, राजा बुडा आहे म्हणे, खरंच आहे म्हणे. आता हो खळू मग भागवत सप्ताह चालू झाला आणि ती बुडी बसून होती अंगणामध्ये आणि बुड्याला पाहिलं बरोबर, हा गेला होता पान ठेल्यावर तिकडे काय खरा गिरा खाली गेलो असं, नाही तर थुटकं उडाली गेला असं नाही का. गेलं तिकडे हे चौघजण त्याच्यावर होते ते पहाड्यावर. बुडा जाताना पाहिला आणि 4 जण बुडीपाशी गेलो. का म्हणे तू भागवत विकत नाही ऐकत का? ऐकतो म्हणे बापा, हे महाभरत मेलं म्हणे, असं आहे ना डंगर जेवण आता जेवढं आहेत हे जेवण परत किती असेल बापा म्हणे, हे डोंगर झालं म्हणे. याचं पहा म्हणे तुम्ही, आता माय तोंड दिसते म्हणे तुम्हाला, हे डोंगर झालं पण पहा किती बदमाश आहे म्हणे. तुम्ही किती 4 वेळा आले म्हणे, पण दिलं काय म्हणे यानं म्हणे. नाही म्हणे बापा मी ऐकायला येतो, पण हे म्हणे भयताळ आहे म्हणे घरी म्हणे, आता कसं करा म्हणे समजत नाही म्हणे. म्हणे तू खरंच म्हणे, तू म्हणे सत्संगी आहे म्हणे. आहे म्हणे बापा, माझ्यानं जेवढं होते तेवढं करतं, पण हे देऊ देत नाही म्हणा म्हणे, असं आहे म्हणे. बरं म्हणे, एक करते का म्हणे, असं करणं म्हणे, ती बुडं कुठं आहे, बुडं तिकडे जाऊन आहे म्हणे. मग आता कसं करायला म्हणे, मग कायले वेळ करता म्हणे. घ्या म्हणे पाहिली लावा म्हणे, त्याला किती पाहिजे काळा म्हणे, त्यातली करून घेतली कोठ्या भरून, त्या 2 कोठ्या भरून त्या दाढीनं नाही का. मग 1-2 जण गेले, पटपट 2 जण लक्ष ठेवायले, पट काढलं त्यानं भरलं पोतं भरलं, बांधलं असं पाहलं तर बुड आलं तिकडं. बुडा दरोज्यात. आता हे 4घही म्हणतात आता कसं करा. आता ऐ गेली बै गेली, बैची वाकई गेली, आता कसं करा. ते म्हणतात आता अरे तुम्ही कशासाठी आले? काय म्हणते बाबाजी, आम्ही वर्गणी करता 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 भरपूर वर्गणी झाली हो म्हणे, भरपूर वर्गणी झाली म्हणे. आणि आम्हाला डाळ म्हणे भरपूर झाली म्हणे. आम्हाला डाळ पाहिजे होती म्हणे 4 किलो डाळ. किती पाहिजे होती? 4 किलो. आणि आम्हाला 10 किलो डाळ झाली म्हणे. त्याच्यातली म्हणे आम्ही 6 किलो डाळ तुमच्यासाठी आणली. 4 किलो लागते म्हणे, 6 किलो तुमच्यासाठी आणली म्हणे. तुम्ही विकत घेता का म्हणे डाळ म्हणे. आम्ही 6 किलो आणली म्हणे डाळ म्हणे. म्हणे डाळ तुम्हीच नाही म्हणे, तुम्ही इकडे माझ्या घरी 2 कोठ्या भरून आहेत म्हणे. जरा उचला म्हणे तुमचा म्हणे. लावा म्हणे हात. मग बुड्याच्या इकडून उचलून घेतली हो डाळ, आणली डाळ. तर असं आहे आम्ही महाराज हो ना, आम्हाला नाही शिद्यानं निघालं तू तर आम्ही तेली करतो बरोबर. आम्हाला माहित आहे अशा पद्धतीनं आम्ही दान वगैरे त्यानं दान घेतलं, मस्त भागवत केलं. अशा प्रकारे असे असतात काही नाही का, अशा प्रकारे. पण दानाचं महत्व खरोखर जबरदस्त आहे. आता मी जास्त काही घेत नाही मी आता नाही का, आपल्याला समोर थोडस काही आहे. तर दानाचं असं आहे म्हणून अखंड वाणी अखंड दानी मिळतात तुकड्याला नाही का. म्हणजे अखंड जे दान आहे, दानाचं महत्व तुम्हाला सांगितलं मी. इथं 7 दिवस जे हे झालो ना, 7 दिवसामध्ये मी तुम्हाला सर्वच्या सर्व याचं उजळणी करून दिलेली आहे नाही का. सर्वच तुम्हाला सांगितलं. आता समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये
पाणी किती असते? भरपूर असते, पण ज्याला जेवढं घेता येते तेवढं. आता याच्यावर तर एक दृष्टांत देतो, तर आपली सेवा इथं म्हणजे लग्नाला सुरुवात तुम्ही तयार करा दिले, पळून या लागते, बरोबर धावत या लागते, मंदिरात जा लागते देवीच्या. तर मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो आणि त्यावर आता एवढं मोठं मी तुम्हाला सांगितलं नाही का, पण एवढ्यामधून तुम्ही घेतलं किती हे महत्वाचं आहे. नवरदेव तयार आहे. हे आकाशवाणी झाली. नवरदेव तयार आहे का? काय झालं? जाऊ द्या मग, तयार करू आपण. आकाशवाणी झाली, एवढा दृष्टांत आहे का? आणि नंतर मग आकाशवाणी झाली. उद्या पाऊस पडणार आहे, याच्यानंतर महिनाभर पाऊस पडणार नाही, पाणी प्यायला भेटणार नाही. असा पाऊस पडन, असा पाऊस पडन, त्या पावसामध्ये वरचं पाणी धरा तुम्ही आणि ते तेवढं वापरासाठी 1 महिनाभर वापरा. बस, पाणी त्याच्यावर काहीच नाही, असं आकाशवाणी झाली. मग आता प्रत्येकानं काय केलं माहित आहे का? कोण डब्बा घेतला ठेवला, कोण टाकं ठेवलं, कोण घागर ठेवली नाही का, कोणी मोठं हे ठेवलं थोडस. आपण मग पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यानंतर पाऊस तर सारखा पडत राहिला समजा मनाचा किती वेळ, 1 दिवसभर. मग आता कोणाचं मोठं टाकं भरलं, कोणाचं हंडा भरला, कोणाची चरवी भरली, कोणाचा डब्बा भरला. मला सांगा तुम्ही, आता पाणी सर्वत्र पडत आहे, घेणाऱ्या महिनाभर पाणी भेटणार नाही, घेणाऱ्यानं किती घ्याव हे कोणावर डिपेंड आहे? आपलं मग कोण काय त्यात किती घेतलं, कोण डब्यात घेतलं नाही का, कोणी माठात घेतलं, कोणी चरवीत घेतलं, कोणी माठात घेतलं, कोणी पिप्यामध्ये घेतलं, कोणी टाक्यामध्ये घेतलं नाही का, कोणी ड्रामात घेतलं, कोणी ड्रमात घेतलं. घेणाऱ्यावर डिपेंड आहे. मी तुम्हाला वर्षाव केली 7 दिवसाची, 6 दिवसापर्यंत. आता पण 6 दिवसामध्ये तुम्ही घेतलं किती हे तुमच्यावर डिपेंड आहे. झालं? आता आपण रुक्मिणी मातेचं आणि भगवान कृष्णाचं लग्न करू लावू आणि त्याच्यानंतर प्रद्युम्नेचा जन्म वाटल्यास उद्या केला तर काही फरक पडणार नाही आपल्याला. पहिले करून टाकू नाही का, अशा प्रकारे. तर लग्नाला तयार व्हा, अक्षदा वाटा.